वीरगडावरच्या आपण दिवाने आम ही बाहेरच्या बाजूची जागा पाहिली, ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना हजर केलं होतं ते स्थळ पाहिले, ते शौर्य स्थळ. आणि आता आपण आहोत ते दिवाने खास लोकांबरोबर खलबत करण्याची जागा, अर्थात गुप्त चर्चा किंवा गुप्त बैठक घेण्याची जागा ती पाहतोय. आतमध्ये या ठिकाणी आल्यानंतर हा स्वागत कक्ष आहे. स्वागत कक्षमध्ये आपण आता हॉल म्हणतो ना, तशा प्रकारचा हॉल आहे. ह्याला सागाच्या चौकटी, त्याचबरोबर झिरमिळीत असे पडदे, रंगरंगोटी केलेला असताना ह्याचं वैभव वेगळं असेल. त्याचबरोबर ह्या ठिकाणी पाहतोय आपण तैलचित्र लावण्याकरता जागा आहे. जसं आपण आपल्या हॉलमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वगैरे लावतो, तर त्या काळात त्यांनी वापरलेलं एखादं चित्र ते लावत असत. हे उंचच अशा खोल ठिकाणच्या देवळ्या दिसतात, ते 3D चित्र असतात ना आपल्याकडं, उठाव चित्र म्हणतो आपण त्यांना, तशा प्रकारचे लावण्याकरता ह्या जागा आहे. त्याचबरोबर स्वागत कक्षामध्ये स्वागत करत असताना ह्या ठिकाणी हे शिंपल्याचा आकार आपल्याला पाहायला मिळतोय ना, ह्या कारंजाचा शेत आहे. ज्यावेळेस तिकडं त्या मोठेचं पाणी, त्या मोठेवरती उंची मिळायची, तिथं पाण्याचं कारंजे उडायचं, मग किती वैभव असेल पहा. मग हे कारंजेचं हे शिंपलं दिसते, त्याच्याकडे होल दिसतात ना आपल्याला, असं ह्या कारंजेचा शेड बनवलेला आहे. हा दिवाने खास इमारत होती, राजासाठी इमारत होती, हे पाहतोय आपण. मग राजाबरोबर खलबत किंवा गुप्त चर्चा करायची असेल तर ती कशा प्रकारची करायची, तर आतल्या बाजूला गेल्यानंतर ते पाहणार आहोत आपण. ह्या राजदरबारामध्ये जात असताना आपण आता 3ऱ्या मजल्यावर आहोत आणि 2ऱ्या मजल्यावरती असताना या ठिकाणी खाली तळघर दिसतंय आपल्याला. त्या तळघरामध्ये छतावरचं पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली पहा, अशा प्रकारचं हे तळघर आहे. आता आपण दिवाने खास या इमारतीमधील जो त्यांचा कक्ष आहे गुप्त चर्चा करण्याचा, त्याच्यामध्ये आहोत. ठिकाणी जो हाल दिसतोय त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं असायचं आणि त्याच्यामध्ये गुलाबाचं वगैरे पाकळ्या टाकून सुगंध या दरबारा मिळन असं केलेलं असायचं. त्याचबरोबर वरच्या बाजूने तैलचित्र लावण्याकरता, खाली उठाव चित्र 3D चित्र लावण्याकरता, नदीवरून येणारी थंड हवा या जाळ्यातून, सागाच्या जाळ्या, त्याला झिरमिळीत असे पडदे लावलेले, त्याच्यातून हवा येण्याकरता. आणि व्हेंटिलेशनच्या दृष्टीने पाहिलं तर कार्बन डायऑक्साईड कसा वर जातो आपल्याला आणि ताजी हवा नदीवरच्या आतमध्ये कशी येईल, असं व्यवस्थापन आपल्याला दिसतंय. ह्या दरबारात ज्यावेळेस गुप्त चर्चा चालायची, गाद्या गिरदे तक्के लोड लावलेले असायचे आणि त्याच्यावरती हे राजमंडळी किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करणारी मंडळी, मंत्रिमंडळातील लोक गुप्त चर्चा करण्याकरता बसलेले असायचे. बाहेरच्या बाजूला दरवाजे, त्या दरवाजेच्या बाहेर दरवाजे लावल्यानंतर पहारेकरी वगैरे बाहेर ह्या गुप्त चर्चा बाहेर जाणार नाहीत याची काळजी घेतली जायची. जशी एखाद्या मंत्रिमंडळाची बैठक आता 5 स्टार हॉटेलला होते, तसंही ही सुविधा 5 स्टार सुविधा म्हटलं तरी चालेल, अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी आहे. उच्च आसनावरती त्या ठिकाणचा तो राजा बसलेला, गुलाब पाकळ्यांचं पाणी, सुगंध अत्तर पसरवलेलं, गाद्या गिरद्या तक्के लोड लावलेले, या ठिकाणी नदीहून येणाऱ्या सुंदर अशा हवा येते, अशा प्रकारची रचना ह्या दरबाराची आपण ह्या पाहतोय. हे दिवाने खास या इमारतीची. आता आपण जात आहोत हमामखाना, अर्थात ज्या ठिकाणी राजा राणीसाठी आंघोळ करण्याकरता टब आहे, तो आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी जात असताना हमामखान्याकडं हा ईशान्य कोपऱ्यावरती या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे पहा. परंतु हे या ठिकाणी काय होतं, तर या ठिकाणी यादव काळामध्ये या इमारतीमधलं देवघर आहे, ती देवघराची रूम आहे. हा ईशान्य कोपरा अर्थात ईश्वर कोपरा मानला जातो, तशा प्रकारचे आहे. आणखीन आपण म्हणतो की छतावरचं पाणी आतमध्ये घेतलं, मग ते कसं घेतलं असेल, तर या ठिकाणी खापरी पाईपलाईनचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. ते खापरी पाईपलाईनचे अवशेष या ठिकाणी दिसतात. ते छतावरचं पाणी तळघरामध्ये नेऊन कसं टाकलंय, तर हेही या ठिकाणी आपल्याला पाहता येतंय. ईशान्य कोपऱ्यावरती देवघर पाहिले आपण, त्यानंतर पाईपलाईनची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आता आपण जातोय हमामखान्यात. हमामखाना अर्थातच आंघोळीचं स्नानगृह हे पाहतोय आणि तेही खापरी पाईपलाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ह्या खापरी पाईपलाईन पाहतो. या खापरी पाईपलाईनमधून हा संपूर्ण या ठिकाणी तुटलेला जरी भाग असला तर या ठिकाणी कोपरे लिपलेले आहेत. हे पूर्ण टाका आहे किंवा टब आहे राजा राणीला आंघोळ करण्याकरता. आणि मग त्यांना जर काही अत्तर किंवा त्या काळात वापरण्यात जाणारे साबण, शॅम्पू द्यायचे असतील तर वरच्या छतावरती एक छोटंसं कुंड बनवलंय, त्याच्यामध्ये ते कालवायचे. आणि ह्या भिंतीमधून ज्या खापरी पाईपलाईन आहेत त्याने या ठिकाणी सोन्याच्या कॉकने त्या राजा राणीने आंघोळ करताना अंगावरती घ्यायचे. परंतु या उंचीमध्ये जर पाणी असेल तर लहान मुलं त्याचं आंघोळ करू शकणार नाहीत, म्हणून लहान मुलांसाठी टब या बाजूला बनवलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा लहान मुलांना आंघोळी करता पाहिजे तेवढं पाणी साठवून त्याच्यामध्ये आंघोळ करण्याकरता, जलविहाराचा आनंद घेण्याकरता हे बनवलेलं असावं. त्याचबरोबर हे देवळ्या दिसतात, तर ह्या देवळ्या दिसत असताना समोरच्या बाजूने आपल्याला सगळीकडे दिसतात एकसारख्या. त्याच्यामध्ये काय आहे तर आरशे लावलेले असायचे आणि आरशे लावलेले असताना एक ठिकाणी नुसती आरशाची काच, परंतु आतमध्ये एक गुप्त रूम, इथं सुद्धा आरशाची काच, सगळ्या देवळ्यांची काच सारखी दिसणार. त्या आतली रूम लक्षात येणार नाही. राजावर आपत्ती आली तर त्याला दडून बसण्याकरता देखील ही जागा असावी असं या ठिकाणी वाटतं. या ठिकाणाहून पाहिलं बाहेरच्या बाजूला तर भीमा नदीचं सुंदर असं पात्र दिसतंय. भीमा नदी दिसते आपल्याला बाहेरच्या बाजूला. ही भीमा नदी
उगमस्थान पावते भीमाशंकरला, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणारी, पंढरपूरला गेल्यानंतर ही काय होते, चंद्रभागा होते. अशा प्रकारची ही भीमा नदी आणि भीमा नदीच्या आणि सरस्वती, भीमा आणि सरस्वतीच्या संगमावरती असणारा हा किल्ला अर्थात धर्मवीरगड, पूर्वीचा बहादूरगड, हा पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे. बंदीवरून या दिवाने खासच्या छतावरती आल्यानंतर अतिशय सुंदर असं या किल्ल्याचं दृश्य दिसतंय. खरं तर हा किल्ला पूर्व पश्चिम 2 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण असा 1 किलोमीटरचा अंतर असणारा जो 200-250 एकरामध्ये हा किल्ला पसरलेला आहे. अशा प्रकारची रचना आपण या किल्ल्यावरती पाहिलेली आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी टाकं सांगितलं होतं मी तुम्हाला की राजा राणीला आंघोळ करत असताना गुलाब पाणी किंवा वरच्या बाजूनी सुगंधी अत्तर तेल देण्याकरता त्याची व्यवस्था आपण पाहतोय. साईडनी तटबंदी पाहतोय आपण, मोठ्या प्रमाणावर तटबंदी दिसते. त्याचबरोबर या ठिकाणी छतावरचं पाणी, शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था ही जर पाहिजे असेल तर धर्मवीर गडावरच्या या छतावरती आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की कशा प्रकारे या ठिकाणी छतावरचं पाणी खाली तळघरामध्ये नेऊन साठवणूक केलेली असे बरेच होल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये खापरी पाईपलाईननं ते पाणी छतावरून खाली डायरेक्ट ह्याच्यामध्ये नेलेलं आपल्याला पाहायला मिळते. हे सवाने दिसतात, हे प्रकाशाचे आणि हवेचं व्हेंटिलेशन हे आपल्याला पाहायला मिळतं खाली गेल्यानंतर. धर्मवीर गडावरचं पाणी व्यवस्थापन कसं होतं हे आपण पाहणार आहोत. जवळजवळ 200 ते 250 एकर जागेमध्ये हा किल्ला आहे आणि 2 एकर ते 2.5 एकर जागेमध्ये बाले किल्ला आहे. त्याचबरोबर ह्या गडावरती व्यवस्थापनासाठी, पाण्याच्या व्यवस्थापनासाठी काय केलं होतं, पाठीमागच्या बाजूला एक आपण थारोळ पाहतोय आणि त्याच्या पलीकडे भीमा नदी पाहतोय. भीमा नदीतल्या पात्रातलं पाणी तटबंदीच्या खालून पाट काढून विहिरीमध्ये घेतलं आणि त्याला उंची देऊन त्या थारोळ्यामध्ये घेतलं आणि त्या थारोळ्यामधून वेगवेगळ्या पाईपलाईनने किल्लाभर हे पाणी फिरवलेलं. ती यादवकालीन पाईपलाईन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये खापरी पाईपलाईन, हा हुसाच दिसतोय समोरच्या बाजूला जो चौगोल दिसतोय ना, हा त्याच्यातून हवा जाण्याकरता आणि पाणी पुढे जाण्याकरता मदत होते. त्याच मोठेचं पाणी ह्या समोरच्या दिसणाऱ्या उंच अशा हाळामध्ये या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याला पुन्हा एकदा 50-60 फूट उंचीचं उंच असं थारोळं बनवलं. हे मोठेचं थारोळं म्हटलं जातं आणि त्याचा हुसाच पुढच्या बाजूला दिसतोय आपल्याला. तर हे कशासाठी बनवलं, हे तर हे 26 मार्च 1685ला अब्दुल रहमान म्हणून इथलचा किल्लेदार आहे आणि त्या किल्लेदारानं बाहेरच्या बाजूला एक मशीद बांधलेली बहादूर खानानं. त्या मशिदीकरता त्यांना पाणी न्यायचं होतं म्हणून हे त्या पाण्याला उंची देऊन ते किल्ल्याच्या बाहेर 1 किलोमीटरपर्यंत नेलेलं आहे. त्याच्यासाठी 1194 रुपये खर्च आलेला आहे. किती खर्च आला? 1194 रुपये. आणि त्याचं बांधकाम कधी पूर्ण झालेलं आहे तर 26 मार्च 1685ला. ह्याची नोंद कुठं सापडते तर जे औरंगजेबाच्या दरबारातील नोंदींचं एक पुस्तक महाराष्ट्र शासनानं तयार केलेलं आहे, महाराष्ट्रानं प्रकाशित केलेलं आहे. त्याचे लेखक आहेत गणेश हरी खरे आणि त्यांनी त्या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे, उर्दूमधला भाषांतर मराठीत केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हा उल्लेख येतो की त्याचं अखबार म्हणून नाव ठेवलेलं आहे आणि त्या अखबाराच्या त्या नोंदीतून म्हणजे औरंगजेबाच्या दरबारातील पुस्तकाचा अखबार केलेलं आहे आणि त्या अखबारातमधली एक नोंद सापडते 26 मार्च 1685. त्याच्यानुसार ही दुसरी मोठ बांधून झाली. अब्दुल रहमान म्हणून किल्लेदार आहे आणि ते पाणी कशाकडे करता नेलेलं आहे, मशिदी करता बाहेर नेलेलं आहे. अशा प्रकारचं ही पाणी व्यवस्थापन दिसतं. तर यादवकालीन मोठेतलं पाणी देखील किल्लाभर फिरवलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन प्रत्येक गल्लोगल्ली 52 पेठा होत्या. सोन्या चांदीचा व्यापार चालायचा पण प्रत्येक पेठेमध्ये एक हाळा असायचा. त्या हाळामध्ये प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातल्या यायचा हांडा भरून घ्यायचा आणि पाणी घरात घेऊन जायचं. अशी व्यवस्था साधारण किती हजार वर्षापूर्वीपासून होती, 1200-1300 वर्षापासून या ठिकाणी पाहायला मिळते. असा हा बहादूरगड किंवा आत्ताचा धर्मवीरगड आणि त्याचं पाणी व्यवस्थापन पाहतोय.